आणि बघा ना, कॉम्बिनेशन परफेक्ट आहे एकदम. शेजवान चटणी आणि सोबत राईस. मित्रांनो, जर तुम्हाला ही रेसिपी आवडली ना, एखादा लाईक द्या, कमेंट द्या आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. हे आपले रेडी झालेले आज मस्तपैकी शेजवान फ्राय राईस. हे बघा, घरच्या घरी बनलेले एकदम शेजवान फ्राय राईस. तर विहान पण खूप झाला. कशी आली रेसिपी? भारी ना, एकदम बरं, हॉटेलप्रमाणे ना. घरामध्ये शॉर्टकट रेसिपी मित्रांनो. आणि टेस्ट विहारने केली, मस्त चटणी पण आणलेली आपण आणि राईस पण एकदम सोपी रेसिपी, म्हणजे सोपीच एकदम रेसिपी. नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत करतो आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज हे रविवार आणि रविवारच्या संध्याकाळी वाजली आहेत कमीत कमी 8-8:30 वाजलेली आहेत. तर आजचा प्लॅन होता घरामध्ये मस्त शेजवान फ्राय राईस बनवायचा. कारण का माहिती आहे, आज विचार विहान बोलवता की पप्पाच घरी कधी बनव्या, म्हणजे बाहेरच हॉटेल तर मी नाही बोललो, पण घरामध्ये आज बनवतोय शेजवान फ्राय राईस. सर्व विहान पण आज साथ देणार आहे मला. आणि असून सर्व साहित्य वगैरे आणलेले आहेत, ज्या भाज्या वगैरे आहेत ते. एकदम शॉर्टकट रेसिपी आहे आणि एकदम छानच रेसिपी बनणार आहे. इझी बनणार आहे एकदम ना. आणि विहान पण आज मला सपोर्ट करणार आहे मस्त, म्हणजे आपलं रेसिपी बनवायला. एकदम सोपी रेसिपी आहे आणि चायनीज टाईप बनणार आहे. त्याच्यामध्ये राईस असणार आहे आणि घरामध्येच मस्त रेसिपी बनते. आज विहानच्या आवडती रेसिपी आहे. सर्व लहान मुलांच्या आवडत असतात चायनीज वगैरे. सध्या श्रावण असल्यामुळे आम्ही बाहेरच सध्या खाणं म्हणजे बंद केले आणि गणपती घरी येत असल्यामुळं. तर आजचा रेसिपी स्पेशल बनतोय शेजवान फ्राय राईस. चला, नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघा. ह्या ठिकाणी आपला विहान पाहिलेला आहे. विहान आज मला सपोर्ट करतोय ह्या म्हणजे रेसिपीसाठी. शॉर्टकट रेसिपी बनणार आहे, घरामध्ये बनणार आहे आणि बिना सॉसची बनणार आहे. चल, आपण साहित्य काय घेतलं इकडे? विहान कोबी घेतली 1 वाटी. इकडे 1 वाटी आपण म्हणजे कांद्याची पात घेतलेली आहे. ह्या ठिकाणी आपण 1 वाटी म्हणजे पलस बी घेतलेली आहे आणि इकडे गाजर घेतलेले आहे, इकडे कांदा घेतलेला आहे आणि इकडे हे आपण बिना सॉसचं बनवतो. तर मार्केटला जाऊन मी आज किराणा स्टोअरमध्ये जाऊन आज चिंगचा पण शेजवान फ्राय राईस मसाला आणलेला आहे. बिना सॉसच्याच म्हणजे चायनीज बनणार आहे मस्तपैकी शेजवान फ्राय राईस. आणि व्हेजिटेबल असणार सर्व. आणि आपण ह्याच्यामध्ये 3 वाट्या आपण राईस घेतलेले आहे. मस्त राईस आपण गरम करून घेतलेला आहे ह्याच्यामध्ये आणि उकळी आलेली आहे, गरम पाण्यामध्ये उकळून घेतलेलं आणि आपण राईस रेडी झाले आहे. तुम्ही हा राईस कोणता पण वापरू शकता. जर तुमच्याकडे दुपारी जेवण वगैरे उरलं असेल ना, ते पण तुम्ही राईस यूज करू शकता आणि शेजवान फ्राय राईसचा तुम्ही आनंद घेऊ शकता. शॉर्टकट रेसिपी बनणार. सर्व आपण आता साहित्य जाणून घेतलेलं आहे. राईस पण ह्या ठिकाणी रेडी झालेला आहे. आता फक्त आता ह्याच्यामध्ये फोडणी द्यायची आहे आणि एक मसाला वापरून फक्त हा शेजवान फ्रायज बनवायचा आहे. आणि एंडिंगला ह्याच्यामध्ये आपण ह्या चटणीवर खाणार आहोत. ही चिंगची शेजवान चटणी आहे आणि शॉर्टकट रेसिपी बिना सॉसची रेसिपी बनणार आहे. ह्याच्यामध्ये सोया सॉस वगैरे काहीच यूज करायचं नाही. कमीत कमी 5-6 मिनिटाची व्हिडिओ बनणार आहे मस्तपैकी. चला मग पुढचं आपण आता रेसिपीला सुरुवात करूया. घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये आपण 3 चमच आपण तेल घेतलेलं आहे. थोडा आपण गॅस थोडा ठेवणार आहोत फास्टमध्ये, पण तेल थोडं गरम झालं पाहिजे. आणि विहान सध्या आपल्याला सपोर्ट करतो ह्यासाठी. चला, विहान पण ह्या ठिकाणी मदत करतो आपल्यासाठी. तर तेल गरम झाल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण म्हणजे कांदा घेणार आहोत आणि फोडणी देणार कांद्याची. 3 चमच तेल घेऊन कढई घेतली मोठी आपली. तिकडे राईस पण मस्त म्हणजे सुकं होऊन गेलं, म्हणजे आपण जे गरम पाण्यामध्ये हे केलेलं. तर त्याची फोडणी घेऊया आपण. येस. तर विहान आज मस्त सपोर्ट करतो आपल्यासाठी आणि विहानच्या आवडते रेसिपी सर्व मुलांना आवडतं त्याने. आम्ही घरामध्येच बनवतोय व्हेज शेजवान फ्राय राईस. व्हेजिटेबल बनणार आहे. आरामात काय घाई नाही एवढी. गाजर घेतो या ठिकाणी. होत सर्व चालेल. गाजर घेऊया आपण. सर्व भाज्या आपल्या तिन्ही ज्या आपण भाज्या आणि त्या आपण घ्यायच्या आपल्याला. कोबी घेतो ह्याच्यामध्ये. कांदा, गाजर, कोबी झालेली आहे. चला, कोबी घेऊया मस्त विहानच्या हाताने. आज विहानच्या आजच्या आपल्या रेसिपी खायला भेटणार आहे. व्हेजिटेबल शेजवान फ्राय राईस आणि पुढे पलस बी घेऊया आपण आता. सर्व आपल्या भाज्या मस्त मिक्स करायच्या आहेत आणि थोडं गॅस थोडासा फास्ट करायचा आहे मिडियम ह्याच्यामध्ये, कारण त्या भाज्या चांगल्या शिजल्या पाहिजेत. आणि हे पली घेऊया. चालेल. चल. कारण ते व्यवस्थित परतल्या पाहिजेत. विहान थोडा छोटा असल्यामुळं हेवी जमणार नाही. एकदम सोपी रेसिपी बनतं आपल्या घरामध्ये आणि सर्व भाज्या एकदम लाल झाल्या पाहिजेत. चायनीज आपण बघतो आपण कढईमध्ये दुकानदाराकडे, त्याप्रमाणेच बनवतो आपण आज. मीठ आपण भातामध्ये घेतलंय ना, भातामध्ये मीठ आपण घेतलेलं अगोदरच, ते सांगायला विसरलो, थोडा घाई ह्याच्यामुळे. तर आज मस्त बनतं. कारण पली पण आपण मोठी घ्यायची, कारण का भाज्या आपल्या फिरवायला भेटतील व्यवस्थित. जसं आपण बघतो ना,
चायनीजच्या गाडीवरती किंवा शॉपवरती वगैरे त्याप्रमाणे बनवतो आपण. होते गरम व्यवस्थित. ठीक आहे. आज आमच्या रेसिपीला तिघांचे हात लागलेले आहेत. विहानचा पण हात लागलेला आहे, माझा पण आणि अस्मिताचा पण. याच्यामध्ये ह्या रेसिपीमध्ये 3 एकूण स्टेप आहेत. पहिली स्टेपमध्ये तांदूळ गरम करून घ्यायचं, पाण्यामध्ये उकडून घ्यायचे ते खडकवून पाण्यामध्ये. सेकंड स्टेप आहे आपली म्हणजे भाज्या गरम करून घेणं तेलामध्ये, कांद्याची फोडणी दिल्यानंतर 4ही भाज्या आपण गरम करून घ्यायच्या. आणि तुम्हाला थर्ड स्टेप सांगतो नंतर कशी काय ती. तिसरी पायरी आपण जी काल व्हिडिओ बनवली ना मागच्या व्हिडिओमध्ये सोया घ्यायची 5 त्याचप्रमाणे व्हिडिओ बनते असून 3ही आपल्या स्टेप जाणून घ्यायचे आहेत, त्याप्रमाणे आपण करूया. मस्त कलर आलेला आहे, एकदम रंगबेरंगी भाज्या झालेल्या आहेत आणि एकदम मस्त शिजून घ्यावे आपण. आणि थोड्या भाज्यामध्ये राईस ॲड करणार आहोत. सेकंड स्टेप आपली सुरू आता आपण ह्याच्यामध्ये राईस घेतोय आणि मसाला आपण नंतर आपण ह्याच्यामध्ये ॲड करू, जो आणलेला आहे तो शेजवान फ्राय राईस मसाला. याच्यामध्ये आपण आता राईस ॲड करून घेऊया. एकदम सोपी रेसिपी आहे आणि नक्कीच तुम्हाला आवडेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि जर तुम्ही नवीन असाल ना तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, पण नक्कीच करा. तर आपण राईस घेऊ ह्याच्यामध्ये ॲड करून. आणि तिघांचा आज बनतो रेसिपी मस्त की घरामध्ये आज आम्ही तिघेच आहोत. तर आज छोटीशी रेसिपी बनते संध्याकाळची, बाहेर जाण्यापेक्षा घरामध्ये तरी मस्त रेसिपी बनवतोय. मस्त वास वगैरे सुटलेला आहे, सुगंध वगैरे. अजून मसाला पडायचा बाकी आहे ह्याच्यामध्ये, त्याप्रमाणे बनवूया आपण. पूर्णपणे असं तर ह्याच्यामध्ये मिक्स करून घेतोय. जे आपण उकडले तांदूळ होते एकदम मस्त पुरं भाज्या मिक्स झाल्यानंतर ह्याच्यामध्ये तांदूळ आपण पूर्ण एकदम एकजीव करून घ्यायचं आहे. आपण जे मागच्या वेळेस बोललो त्याप्रमाणे एकदम पूर्ण साहित्य मिक्स झालं पाहिजे, भाज्या आणि तांदूळ वगैरे. मसाला आपण वरून आता ॲड करणार, त्याच्यामध्ये मसाला पाहिजे ॲड होऊन जाईल. मग पूर्ण भाज्या मिक्स झाल्या पाहिजे, एकजीव झाल्या पाहिजे वरून खालून पूर्ण. आणि मस्त भाज्या ॲड होतात आणि मस्त रंग येतोय. अजून रंग येणारच आहे पुढे. चला मग पुढे बघूया आपण. तर आता आपण मसाला ह्याच्यामध्ये ॲड करतोय. विहान ह्याच्यामध्ये घेतोय मसाला टाकायला. पूर्ण मसाला टाकायचा आहे ना. पूर्ण आपण मसाला जो 10 रुपयाचा मसाला आणलेला ना, फक्त मसाला ह्याच्यामध्ये काहीच नाही, सॉस वगैरे नाही आहे. अजून कसं चायनीज ह्याच्यामध्ये म्हणजे फक्त मसाला, बाहेरचे नाहीच बोलतो आम्ही, बाहेरचं काहीच नाही सोया सॉस वगैरे. फक्त या मसाल्यामध्ये आपलं शेजवान फ्राय राईस बनणार आहे. चला आपण आता विहान थोडं जमत नाही, अस्मिता करते इकडे. हा चला. जे 10 रुपयाचं पाकिट आहे ते आपण ह्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. सोपं एकदम. ह्याच्यामध्ये काहीच पुढे ॲड नाही, फक्त ह्याच्यामध्ये सर्व काही मिक्स आहे. शेजवान फ्राय राईस मसाला, मीठ टाकायची गरज नाही, पूर्ण ह्याच्यामध्येच बनणार आहे. हा मस्त रेडी. आणि मस्त आता कलर सुटतोय चायनीज प्रमाणे. वास पण येतो ना भारी एकदम. एका रेसिपीला तिघांचे हात लागतात, खायला मजा येणार तिघांना पण. आणि चला पुढे बघतो आपण कसं काय होतं आता ते. मसाला पूर्ण एकदम मिक्स झाला पाहिजे. तिघांचे हात लागले रेसिपीला, थोडं हेवी आहे म्हणून मला हात लावावा लागतंय. जास्त आता देऊ शेजाऱ्यांना, आहे त्या बाजूला. पूर्ण आपण मिक्स करून घ्यायचं आहे. आणि तुम्ही शिला भात पण ह्याच्यामध्ये जो आपण जेवतो संध्याकाळी किंवा सकाळी वगैरे, तुम्ही ते उरलेला भात तुम्ही असं बनवू शकता. सोपी रेसिपी आहे एकदम. बघा एकदम मस्त कलर येतोय, एकदम झणझणीत वास येतोय. आपण जे हॉटेलला खातो ना शेजवान फ्राय राईस, एका मसाल्यामध्ये काहीच घरचे मसाले घ्यायचे नाही आहेत, एकाच मसाल्यामध्ये बनणार आहे. आणि वरून आपण तर घेणार आहोत त्याच्यामध्ये कांदाची पात लास्टला रेडी झाल्यानंतर. बघा मस्त कलर आलेला आणि ऍड झालेली आहे ह्याच्यामध्ये कांद्याची पात, मस्त ऍड झालेली आहे. एकदम शॉर्टकट रेसिपी, 7-8 मिनिटामध्ये बनणार आहे. आज रेडी झालेली आहे आपली. मस्त वास पण सुटलाय, घरच्या घरी बनवतोय. मुलांसाठी एकदम हॉटेलला जाण्यापेक्षा 200-250 रुपये खर्च करण्यापेक्षा घरामध्ये 10 रुपयाचा मसाला येतो, भाज्या आहेत 20 रुपयाच्या, म्हणजे 100 रुपयाची ही रेसिपी बनते. घरचे तांदूळ आपले काय असतील ते बासमती, तुम्ही साधे तांदूळ वापरू शकता, बासमती पण तुम्ही वापरू शकता. कोलम आहेत ना, चालेल, असं काय नाही. तुम्ही मगाशी तेच बोलले, जे उरलेलं तुम्ही ती बनवू शकता. घरामध्ये तुम्ही चायनीज सॉस घेऊ शकता. बघा आता आपलं रेडी झालेलं आहे शेजवान फ्राय राईस. एकदम सोपी रेसिपी आहे. हे बघा ना, एकदम मस्त कलर आलेला आहे. घरामध्ये 100 रुपयात बनलेला हा रेसिपी म्हणजे ही शेजवान फ्राय राईस आहे. एकदम परफेक्ट रेसिपी झाली. घरामध्ये विहान आणि मी असं बनवली. आणि सोबत आहे मस्तपैकी चटणी आहे, याच्यामध्ये
शेजवान चटणी आहे, चीज शेजवान चटणी. आणि बघा ना, कॉम्बिनेशन परफेक्ट आहे एकदम. शेजवान चटणी आणि सोबत राईस. मित्रांनो, जर तुम्हाला ही रेसिपी आवडली ना, एखादा लाईक द्या, कमेंट द्या आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मस्त फायनल रेडी झालेला आहे एकदम शेजवान फ्राय राईस. एकदम सोपी रेसिपी आहे, आपण बघितलं मगापासून. आणि विहान पण खुश झाला. कशी आली रेसिपी? भारी ना, एकदम बरं, हॉटेलप्रमाणे ना. घरामध्ये शॉर्टकट रेसिपी आहे मित्रांनो. आणि टेस्ट विहारने केली, मस्त चटणी पण आणलेली आपण. आणि राईस पण एकदम सोपी रेसिपीमध्ये, सोपीच एकदम रेसिपी. घरामध्ये आपण चायनीजचा स्वाद घेऊ शकतो, मुलांसाठी घेऊ शकतो. विहान पण खुश झाला, अस्मिता पण आतमध्ये आहे आणि खुश झाली अस्मिता पण. अशा रेसिपी मुलांना खूप आवडतात, आपल्याला पण आवडतात. थोडं आपण टेस्ट करूया आणि बघूया पुढे कसं काय ते. एक नंबर. अबो भारी म्हणल्या. विहान अस्मिता पण मस्त साथ दिले आहेत त्या छोट्याशा रेसिपीला आमच्या. तर मित्रांनो, एकदम सोपी रेसिपी आहे. आपण मगापासून बोलतोय. भाज्या लागतात, कोबी लागते, गाजर लागतो, फणस बी लागते आणि चटणी लागते शिजू आपण बाहेरून आणली ती. मसाला लागतो, 10 रुपयाचा फक्त मसाला आहे. दुसरं काहीच लागत नाही, सोया सॉस लागत नाही किंवा जे चायनीजचे पदार्थ ते काहीच लागत नाही याच्यामध्ये. शॉर्टकट रेसिपी 100 रुपयाच्या आतमध्ये बनते. घरामध्ये तांदूळ गरम करून उकडून घेतले, कांद्याची फोडणी, 3 चमचे तेल छोटंसं आणि भाज्या मिक्स करून परतून वगैरे राईस टाकून मस्तपैकी मसाला टाकून फ्राय करायचं. वरून कांद्याची पात टाकायची आणि मीठ पहिला आपण घेतो म्हणजे तांदूळ उकडताना. एकदम सोपी रेसिपी, शॉर्टकट आणि फॅमिली पण एकदम मस्त राहते याच्यामध्ये. आणि हॉटेलची पण आठवण येते घरामध्ये खाताना. तर मित्रांनो, नवीन अशी तुम्हाला रेसिपी पुढे बघायला भेटेल. तर थांबतो या ठिकाणी. आणि आज ड्रायव्हर मस्त दिला आहे चायनीजच्या स्वरूपामध्ये आणि व्हेज फ्राईज राईसबद्दल. तर मित्रांनो, थांबतो या ठिकाणी. तुम्हाला ही रेसिपी आवडली ना, तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत आपण अशाच नवीन व्हिडिओ लवकरच घेऊन येत राहू. तो बोलतो सर्वांना बाय बाय आणि सर्वांना धन्यवाद. टेक केअर.